साहेब आमचं ऐका, ही खिंड आम्हालाच लढू द्या, तुम्ही तब्येतीला जपा। पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर बजरंग सोनावणेंची भावनिक पोस्ट। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी भुवनेश्वरमध्ये, ओडिशा आंध्र प्रदेशात घेणार जाहीर सभा। बजरंग सोनावणेंच्या प्रचारासाठी बीडमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हेंच्या सभा। आष्टीत जाहीर सभेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान। आरोप प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम। ठाणे जिल्ह्यात 111 पैकी 91 अर्ज वैध। भिवंडीत सर्वाधिक 36 उमेदवार रिंगणात। संभाजीनगर निवडणुकांसाठी झालं प्रशासन सज्ज। प्रशासनाची जोरदार तयारी। हजारो शिक्षकांना दिलं जातंय दररोज प्रशिक्षण। राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ। सोलापूर आणि अकोला ठरतंय सर्वाधिक उष्ण, तर उकाड्यानं मुंबईकरांचीही लाहीलाही। विदर्भात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळीचा इशारा। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता। भुसावळमधील तापमानात 1 अंशानं घट, मात्र आर्द्रता कायम असल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण। संभाजीनगर पैठण मार्गावर टेम्पो आणि बाईकचा भीषण अपघात। अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू। गोंदियातील गावांमध्ये तेंदुपानं तोडण्याच्या हंगामाला सुरुवात। अनेक मजुरांना मिळाला रोजगार। भंडाऱ्यात शिकारीच्या बेतात असलेल्या शिकाऱ्याला वनविभागाकडून अटक। आरोपीच्या घरात सापडली अस्वलाची 2 नखं। सांगलीत सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा। सोहळ्याला लाखो भाविकांची उपस्थिती। इंद्रायणी नदीवरील पुलाचं काम संथ गतीनं सुरू। मे अखेरपर्यंत काम न झाल्यास गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। वाशिम जिल्ह्यात 226 पाणंद रस्त्यांची कामं संथ गतीनं। शेतात जाताना शेतकऱ्यांचे हाल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासन सज्ज। मतदारसंघात एकूण 1942 मतदान केंद्र। भंडाऱ्यात तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर अस्वलाचा हल्ला। हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू।